तर हा सोहळा साजरा करणं आपण सगळे एकत्र येऊन जी मेहनत करतो त्या मेहनतीचं फळ आपण स्वतःच एन्जॉय करणं हे पण गरजेचं असतं. तर मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे माझं दुसरं वर्ष आहे आणि मी खूप खुश आहे. आणि इथे तुम्ही जसं बघत असाल सगळेच मजा मस्ती धमाल सुरू आहे आणि कधी एकदा आम्ही आतमध्ये जातोय आणि सोहळा एन्जॉय करतोय असं झालंय. स्वागत है सर आपका टेलीचक्कर रीजनल पर. सबसे पहले तो व्हाट वाज योर एक्सपिरियंस? किती वर्षापासून तू स्टार परिवार पुरस्कारचा पार्ट आहे आणि कसला एक्सपिरियन्स तुझा चालला? सगळ्यात आधी मी हे सांगेन की माझं हे दुसरं वर्ष आहे आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आजपर्यंत. म्हणजे इतक्या वर्ष आपण टी व्हीमध्ये म्हणजे मी स्वतःही बघत होतो की आता हा स्टार प्रवाह परिवार सोहळा होतो आहे, मला कधी याचा भाग होता येईल. आणि हे माझं दुसरं वर्ष आहे आणि मी खूप खुश आहे. आणि इथे तुम्ही जसं बघत असाल सगळेच मजा मस्ती धमाल सुरू आहे आणि कधी एकदा आम्ही आतमध्ये जातोय आणि सोहळा एन्जॉय करतोय असं झालंय. नॉमिनेशनबद्दल किंवा अवॉर्ड पुरस्कारबद्दल ॲज अन ॲक्टर ॲज अन कलाकार तुला काय वाटतं? ते रिवॉर्ड असतं की रेकग्निशन? मला वाटतं दोन्ही असतं. रेकग्निशन असतं कारण आपण वर्षभर दिवसाचे 14 तास एकत्र येऊन काम करत असतो आणि कुठे ना कुठे त्या कामाचं ॲप्रिशिएशन म्हणा किंवा ते रेकग्नाईज करणं. आणि एक परिवार म्हणून म्हणजे परिवार काय करतं, आपल्या झालेल्या चुकासुद्धा पोटात घालतं आणि आपल्याला पुढची संधी देतं. तर तशाच पद्धतीने एक परिवार म्हणून एकत्र येऊन हा सोहळा म्हणजे आपल्या सक्सेसचा असेल, जसं आता तुम्ही बघितलं इथे केक कटिंग झालं, तर हा सोहळा साजरा करणं आपण सगळे एकत्र येऊन जी मेहनत करतो त्या मेहनतीचं फळ आपण स्वतःच एन्जॉय करणं हे पण गरजेचं असतं. तर मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे. शोबद्दल आणि कॅरेक्टरबद्दल प्लीज आम्हाला हा तर कॅरेक्टर असं आहे की कुठे ना कुठे एक लग्न म्हणा किंवा लग्न प्रेम ह्या सगळ्यांपासून दूर गेलेला एक मुलगा जो की सागर कोळी आहे, तुम्ही सगळे बघताच आहात. त्याच्या आयुष्यात मुक्ताचं येणं आणि त्यांचं एकमेकांवर प्रेम होणं आणि त्या प्रेमातून कशा पद्धतीने गोष्ट पुढे जाते, तर अशी एकंदर स्टोरी आहे. आणि या सगळ्यांमध्ये सावनी म्हणजे त्याची एक्स वाईफ त्यांच्या मुलांच्या कस्टडीसाठी येऊन कशा पद्धतीने कुरघोड्या करते, तर हे सगळं तुम्हाला बघता येईल. आणि या सगळ्यांमध्ये फॅमिली एकत्र असणं, एकमेकांवर प्रेम असणं हे किती गरजेचं असतं. तेव्हा आपण ह्या सगळ्या संकटातून बाहेर येऊ शकतो ॲज अ फॅमिली, ॲज अ ग्रुप. तर ते सगळं तुम्हाला पाहता येईल आणि ही आमची प्रेमाची गोष्ट आजपर्यंत तुम्ही पाहताय आणि त्यावर खूप प्रेम करताय आणि मला खात्री आहे इथून पुढे सुद्धा तुम्ही प्रेम कराल. लास्ट क्वेश्चन. आज सोशल मीडिया आला, लगेच तुला फीडबॅक पण भेटत असेल, तू हा चांगला केलाय, हा चांगला नाही करतोय, हा केलं स्टार्टमध्ये असं पाहिजे. जो फॅन्सचा पॉझिटिव्ह फीडबॅक येतो ॲज अन ॲक्टर ॲज अन अभिनेता त्याला कसा घेतो आणि फॅन्सला तुला? सगळ्यात आधी ह्या सगळ्या रिस्पॉन्ससाठी तुमचं खूप खूप आभार. कारण खूप गरजेचं असतं की त्यावेळी त्या गोष्टी ऐकणं आणि ते समजून पुन्हा पुढच्या दिवशी ते शूट करणं. आणि तुमचा रिस्पॉन्स हा त्याच वेळी म्हणजे एपिसोड संपल्या लगेच आम्हाला इंस्टाग्राम म्हणा फेसबुक म्हणा तिथे येत असतो आणि ही आमची पोचपावती आहे. आनंद या गोष्टीचा होतो की ते कॅरेक्टर कुठे ना कुठे ऑडियन्सला कनेक्ट होतं हे तिथेच कळतं. आणि जर काही चुका असतील, जर काही त्यांच्याकडून काही क्रिटिसिझम असेल तर ते पॉझिटिव्हली घेतो आणि पुढच्या दिवशी शूटिंगसाठी तयार होतो. तर दोन्ही गोष्टींसाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. नमस्कार, मी राज हंसनाळे आणि तुम्ही पाहताय टेलीचक्कर रिजनल या चॅनलवर मला म्हणजे सागर कोळी. थँक्यू सो मच.